अधिक मास महात्म्य अध्याय 4. श्रीकृष्ण धर्मराजास पांचालीस पूर्वे इतिहास सांगतो. ती पूर्वजन्मी मेधावी नामक ब्राह्मणाची सुस्वरूप कन्या होती. माता बालपणीच निवर्तल्यामुळे पित्याने तिचे गोड कौतुकात लालन पालन केले. साहित्यशास्त्री कुशल, नीतिशास्त्रविद, चातुर्यवत अशी ती सकळ सद्गुणमान्य विप्रकन्या पितापुत्राप्रमाणे पाळीत होता. आता ती विवाहयोग्य झाली होती. विवाह काळही गेला तरी तिचे लग्न झाले नाही. तिच्या मैत्रिणीची लग्ने होऊन त्या रतिसुख भोगीत होत्या, म्हणून ती दुःखी असे. तिचा पती मेधावी हा वर धुंडण्यासाठी वणवण करीत होता व त्यातच त्याचा अंत झाला. पश्चात पित्याचे यथाविधी क्रियाकर्म करून उत्तर कार्य केले. ती एकटीच आश्रमात रात्रंदिन तळमळत राही. एकदा तिच्या आश्रमात दुर्वास मुनी आले. ते मेधावी ब्राह्मणाचे स्नेही होते. त्यांना पाहून मेधावी कन्येला अत्यानंद झाला व तिने त्यांचा यथायोग्य आदर सत्कार केला. दुर्वास मुनी तिला म्हणाले, बाळे, तू पित्याचे धर्मकर्म केल्याचे पाहून मी संतुष्ट झालो. आता मी बद्रिकाश्रमाला जात आहे. तेव्हा ती बालिका म्हणाली, आपल्या दर्शनाने माझा शोक नष्ट झाला आहे, पण माझे आता कोणीच आप्तजन नाहीत. मी जिवंत कशी राहू? पाणी ग्रहणार्थ कोणीही वर मज इच्छित नाही. याच चिंतेने मी खंगत चालले आहे व निद्राही नष्ट झाली आहे. यास्तव आता प्राण द्यावा असा मी निश्चय केला आहे. असे म्हणून मेधावी कन्या दुर्वासापुढे स्तब्ध झाली आहे. गोविंदा गोविंदा.